लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. नैना, राहुल आणि रोहिणी या तिघांनी मिळून कलाच्या विरोधात मोठं कारस्थान रचून तिला चांगलंच अडकवलेलं असतं आणि नैनाने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आबांच्या विरोधात कंप्लेंट केलेली असते की ज्यामुळे सर्व आरोप कलावरती लागलेला असतो. कलानेच आबांच्या विरोधात कंप्लेंट केली असं सर्व चांदेकर म्हणत असतात आणि पोलिसांनी आबांना अटक केलेलं असतं. तर आता राहुल, रोहिणी आणि नैना यांनी असं कोणतं कांड केलं व पोलिसांनी आबांना अटक का केलं आणि कला तिच्यावर लागलेले खोटारडे आरोप कसे उधळून लावणार हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे मालिकेमध्ये कला नैनाची माफी मागत असते. त्यावर रोहिणी कलाला म्हणते की कुणालाही एवढ्या ताठपणे माफी मागताना पाहिलं नाही. त्यावर कला रोहिणीला म्हणते की माझ्या माफीमध्ये ताठपणा नव्हता, मी खऱ्यानेच माफी मागत होते आणि तसंही माझ्या मोठ्या बहिणीची माफी मागितल्याने मी काय लहान होणार आहे का. त्यावर आबा त्यांना म्हणतात की बास झालं, आता या विषयावरती काहीच बोलणं होणार नाही. चला सर्वांनी आपापल्या रूममध्ये चला. इतक्यातच बाहेरून पोलीस धमाकेदार एंट्री घेऊन चांदेकरांच्या घरात येतात. आबा त्यांना विचारतात की हे काय आहे, तुम्ही या आमच्या घरी यावेळी? अद्वैत, कमिशनरला फोन लाव. त्यावर ते इन्स्पेक्टर आबांना म्हणतात की सर, तुम्ही कोणालाही फोन करा, कलेक्टर साहेबांना लावा किंवा CMला लावा, परंतु आम्ही उगाचच इथे आलेलो नाही आहोत. आमच्याजवळ अरेस्ट वॉरंट आहे. आम्हाला या घरातील एका स्त्रीवर अत्याचार करण्याबद्दल कंप्लेंट आलेली आहे. ते कॉन्स्टेबलला सांगतात की तुम्ही कलाजवळ जाऊन उभे राहा, तिच्याजवळ कोणालाही येऊ देऊ नका आणि तिच्यावर कुठलाही दबाव पडू देऊ नका. इतक्यातच तिथे प्रदीप येतो आणि त्या पोलिसांना विचारतो की तुम्ही इथे कशासाठी आला आहात. पोलीस त्यांना म्हणतात की त्या इन्स्पेक्टर त्यांना म्हणतात की आम्हाला आबा चांदेकर यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट मिळाली आहे. त्यावर अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो आणि अद्वैत त्यांना विचारतो की आबांच्या विरोधात कंप्लेंट कोणी केली. त्या इन्स्पेक्टर त्यांना सांगतात की कला चांदेकर म्हणजे कलाने आबांच्या विरोधात कंप्लेंट केलेली आहे. तेव्हा कलाला खूप मोठा धक्काच बसतो, कारण ती कंप्लेंट कलाने केलेलीच नसते. कला त्यांना म्हणते की मी केव्हा कंप्लेंट केली. अद्वैत कलाला विचारतो की कला, हे सगळं काय आहे, तू आबांच्या विरोधात कंप्लेंट केली, तू असं का केलंस. कला खूप हैराण होते आणि त्यांना म्हणते की मला यातील काहीच कळत नाहीये, मी तर कंप्लेंट केलेलीच नाही. त्या इन्स्पेक्टर कलाला म्हणतात की कला, तू अजिबात घाबरू नकोस, आता तुला कोणीच काहीही करू शकणार नाही. आम्ही इथे आलेलो आहोत ना, आम्ही सर्व सांभाळून घेऊ. आबा चांदेकर यांच्यावरती त्यांच्याच नातवाच्या पत्नीने तिचे मानसिक खच्चीकरण केल्याचा आरोप केला आहे आणि त्यासाठीच आम्ही त्यांना अटक करण्यासाठी आलेलो आहोत. तेथे सरोज खूप चिडते आणि कलाला म्हणते की तुझं काय डोकं फिकं फिरलंय का कला, तू हे काय केलंयस. तेथे मध्येच रोहिणींना खूप असते आणि कलाला म्हणते की कला, तू माझ्या डॅडवरती कंप्लेंट केलीस, तू तर नालायकपणाची हद्दच पार केली, तू हे काय आरोप केले आहेत. त्यावर खूप चिडते आणि त्यांना सांगते की मी कंप्लेंट केलेली नाहीये. ती त्या पोलीस इन्स्पेक्टरला म्हणते की तुम्हाला काहीतरी चुकीची मिळाली आहे, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे, मी अशी कोणतीही कंप्लेंट केलेली नाहीये. त्या इन्स्पेक्टर कलाला म्हणतात की हे बघा कला मॅडम, तुम्हाला घाबरायची काहीच गरज नाही, मी अशा खूप साऱ्या केसेस बघितल्या आहेत, तू यावेळेस किती दबावामध्ये आहे, तर तू घाबरू नकोस, मी तुझ्यावरती कोणताही दबाव पडू देणार नाही. तू यांच्या भीतीमुळे स्वतःच झालेला त्रास आमच्यापासून लपवत आहे, तू आमच्यावरती विश्वास ठेव, कायदा तुझ्यासोबत असेल. कलाला तिथे काहीच कळत नसतं. कला त्यांना विचारते की तुम्ही काहीही बोलतच चालला आहात, मी तर कंप्लेंट केलेलीच नाही, मग तुम्ही असं का करताय. इतक्यात सोहम लगेचच कलाची बाजू घेतो आणि त्यांना म्हणतो की कला वहिनी अशी कंप्लेंट का करेल. प्रदीप त्यांना म्हणतो की हे बघा, तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली असेल, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, आमच्या घरात कलासोबत कोणी छळ केलेला नाही, तिचे कोणीही मानसिक खच्चीकरण केलेले नाही. त्यावर इन्स्पेक्टर त्यांना म्हणतात की आम्ही तुमच्याशी काय खोटं बोलत आहोत का, आम्हाला अशी कंप्लेंट मिळाली आहे म्हणूनच आम्ही इथे आलेलो आहोत आणि याबद्दल आमच्याजवळ वॉरंट सुद्धा आहे.
त्यावर प्रदीप त्यांना म्हणतो की तुम्ही आम्हाला ते वॉरंट दाखवा. तेव्हा प्रदीप आणि अद्वैत ते वॉरंट बघतात. तेव्हा त्यांना खूप मोठा धक्काच बसतो. अद्वैत ते वॉरंट कलाकडे घेऊन जातो आणि म्हणतो हे काय आहे? तू असं का केलंस कला? कला म्हणते की अद्वैत तू माझ्यावरती विश्वास ठेव, मी असं काहीही केलेलं नाहीये. अद्वैत मला काहीही कळत नाहीये की हे कुणी केलेलं आहे आणि कशासाठी केलेलं आहे. तेव्हा त्या इन्स्पेक्टर पुढे येतात आणि म्हणतात की मिस्टर आबा चांदेकर, तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. इतक्यातच अद्वैत मध्ये येतो आणि त्यांना म्हणतो की थांबा इन्स्पेक्टर, माझ्या आबांना हातही लावायचा नाही. तेव्हा त्या इन्स्पेक्टर खूप चिडतात आणि अद्वैतला म्हणतात की सरकारी कामात विरोध केल्याबद्दल तुम्हालाही जेलमध्ये टाकीन, तुम्ही मला माझं काम करू द्या. इन्स्पेक्टर अद्वैतला म्हणतात की तुमच्या आबांवरती सुनेचे, तुमच्या पत्नीचे मानसिक खच्चीकरण आणि तिचा छळ केल्याबद्दल आरोप आहेत. तेव्हा तिथे आबा खूप चिडलेले असतात. आबा म्हणतात की मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मला हे दिवस बघावे लागतील. आज माझ्याच नातसुनेने मला बेड्या घातल्या. तेव्हा अद्वैत खूप चिडतो आणि कलाकडे जात तिला म्हणतो की हे सगळं काय आहे कला? तुझा कोणता छळ केला आहे? तू इतकं खोटं कसं काय बोलू शकतेस? तू आबांवरती आरोप करत आहेस. आबांना जेलमध्ये पाठवायचं आहे का तुला? कला त्यांकडे जात म्हणते की तुम्ही कृपया थांबा, तुम्ही काही ऍक्शन घेऊ नका. माझे कोणीही मानसिक खच्चीकरण किंवा माझ्या विरोधात काहीही काम केलेलं नाहीये. माझा कोणताही छळ केलेला नाहीये आणि कुणीही मला धमकवलं सुद्धा नाहीये. तुम्हाला कोणीतरी आबांना अडकवण्यासाठी कंप्लेंट केली असेल. तुम्ही प्लीज आबांना कोठेही घेऊन जाऊ नका. तेव्हा इन्स्पेक्टर कलाला म्हणतात की यांनी स्वतः केलेला गुन्हा मान्य केला आहे. ते आमच्यासोबत येण्यासाठी तयार सुद्धा आहेत. मग तू मध्ये का पडत आहेस? कला तेथे मोठमोठ्याने ओरडून सांगत असते की मी अशी कोणतीही कंप्लेंट केलेली नाहीये. परंतु कलावरती कोणाचाच विश्वास बसत नसतो. तेव्हा चांदेकरांची नवी सून नैना कलाला म्हणते की ज्या परिवाराने तुझी एवढी साथ दिली, ज्या आबांनी तुझ्यावरती इतकं प्रेम केलं, तू आज त्यांच्याच विरोधात कंप्लेंट केली. त्यांनी तुझ्यावरती इतका विश्वास ठेवला आणि आज तू त्यांचाच विश्वासघात केलास. तुला हे करताना लाज कशी काय वाटली नाही? तू तर बेशर्मीची हद्दच पार केलीस. तेव्हा कला खूप रडते आणि नैनाला म्हणते की तू तू मला इतकं वाईट कसं काय समजू शकतेस? तू माझ्यावरती विश्वास का ठेवत नाहीस? कला सर्वांना म्हणते की मी तुम्हाला कितीदा सांगू की मी असं काहीही केलेलं नाहीये. तेव्हा त्या इन्स्पेक्टरला म्हणतात की हे सर्व लोक तुला माझ्यासमोर इतकं धमकावत आहेत, तुला एवढं काही ऐकवत आहेत, मग तरीही तू यांचीच बाजू कशी काय घेत आहेस? तुला यांच्यापासून काही धोका तर नाही ना? हे बघा, तुम्ही ज्या हिमतीने पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करण्यासाठी आली होती त्याच हिमतीने तू आताही आमची साथ दे. आम्ही तुझ्यासोबत आहोत. तू अजिबात घाबरू नकोस. तेव्हा कला त्यांना विचारते की मी केव्हा आले होते पोलीस स्टेशनमध्ये? मी कधी कंप्लेंट केली? तुम्ही खोटं का बोलत आहात? अद्वैत तू माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा अद्वैत खूप चिडतो आणि कलाला म्हणतो की मला जे दिसत आहे मी त्याच्यावरच विश्वास ठेवीन. आज तू नालायकपणाची संपूर्ण हद्दच पार केलीस. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की चला आता तमाशा खूप झाला. आबा चांदेकर, चला तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. तेव्हा आबा त्यांच्यासोबत जातात. अद्वैत आबांना म्हणत असतो की आबा मी तुम्हाला आजच्या आजच सोडवेन, तुम्ही कोणतीही काळजी करू नका. कला ते रडून रडून सांगत असते की आजोबा मी तुमच्या विरोधात अशी कोणतीही कंप्लेंट केलेली नाहीये. तेव्हा अद्वैत खूप चिडतो. कलाला म्हणतो की तू तुझं तोंड बंद कर आणि आता इथून पुढे तू तुझ्या जिभेवरती आबांचं नावही घेऊ नकोस. आबांना पोलीस घेऊन गेल्यावरती अद्वैत गाडी घेऊन त्यांच्या मागे मागे जातो. तर इकडे कला त्यांना सांगत असते की मी आबांच्या विरोधात कोणतीही कंप्लेंट केलेली नाहीये. त्यावर प्रदीप कलाला म्हणतो की तू तुझ्या लायकीपेक्षा मोठा डाव खेळलास आणि चांदेकरांना बर्बाद करण्यासाठी हा सर्व गेम खेळला, परंतु मी तुला यामध्ये जिंकू देणार नाही. तू आमच्यातील कोणाचंच काहीही वाकडं करू शकणार नाही. जर विषय चांदेकरांच्या इज्जतीचा असेल तर हा प्रदीप चांदेकर कोणत्याही थराला जाऊ शकतो. मी रागाने काहीही करू शकतो. 24 तासाच्या आधी आबा पोलीस स्टेशनच्या बाहेर असतील आणि तू या घरातून निघून जा इथून. तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये अद्वैत त्या इन्स्पेक्टर असतो की तुम्ही आबांना लॉकअपमध्ये का टाकत आहात? ते किती मोठे आहेत, त्यांच्यासाठी दुसरं काहीतरी असेल ना? ते आता म्हातारे आहेत. तेव्हा त्या इन्स्पेक्टर अद्वैतला उत्तर देत म्हणतात की ते म्हातारे असून सुद्धा
तुमच्या पत्नीचा इतका छळ करतात, त्यांना लॉकअपमध्ये राहण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही माझं ऐका आणि इथे साईन करा. अद्वैत आबांकडे जाऊन म्हणतो की आबा, तुम्ही काहीही चिंता करू नका. मी तुम्हाला इथे जास्त वेळ थांबू नाही देणार. मी तुम्हाला लगेचच लॉकअप बाहेर काढेन. तर इकडे चांदेकरांच्या घरी कला तिची बॅग घेऊन आलेली असते आणि बॅग घेऊन खरेंच्या घरी निघालेली असते. त्यावर रोहिणी लगेचच कलाला म्हणते की आता तू आमच्या विरोधात आणखीन कोणतं प्लॅनिंग करण्यासाठी तिकडे जात आहेस? तू तर आमच्या परिवाराला बर्बाद करण्यासाठी खूप मोठा खेळ रचला आहे. त्यावर कला म्हणते की मी कधीच या परिवाराला बदनाम करण्याचं किंवा या परिवाराविरुद्ध कोणताही खेळ खेळला नाहीये आणि मी कधीच असा विचार डोक्यातही आणला नाही. मी हे प्रकरण निस्तारण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये चालली आहे. तेव्हा सरोज कलाला म्हणते की तुझी तिकडे जाण्याची काही गरज नाहीये. तू तिकडे जाऊन परिस्थिती आणखीन बिघडवशील. अद्वैत तिथे आहे, तो सर्व काही हँडल करेल. कला म्हणते की मला तिकडे जावंच लागेल, कारण आरोप माझ्यावरती लागला आहे. मग सगळं ठीकही मलाच करावं लागेल. असं म्हणून कला तेथून निघून जाते. तर रोहिणी सरोजला म्हणत असते की जर या सर्वांमध्ये डॅडला काय झालं तर याबद्दल तूच कारणीभूत असेल, कारण तूच तुझ्या सुनेला नीट सांभाळू शकलीच नाहीस. त्यावर सरोज म्हणते की हे बघा, आता कोण बोलत आहे? तू आबांना नुकसान पोहोचवण्याचा एकही संधी सोडली नाहीस. तू तर सरड्यापेक्षाही जास्त रंग बदलतेस. तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये कला अद्वैतकडे आलेली असते आणि ती अद्वैतला म्हणत असते की मी असं काही केलेलं नाहीये. मी या पोलीस स्टेशनमध्ये आलेलीच नाहीये आणि कंप्लेंट तर केलेलीच नाही. तेव्हा त्या पोलीस इन्स्पेक्टर कलाला म्हणतात की मॅडम, तुम्ही ज्या दिवशी इथे कंप्लेंट करायला आला होता त्या दिवशी सुद्धा तुम्ही घाबरलेले होता का? काय झालं? तुम्ही हिम्मत ठेवा ना, आम्ही तुमच्यासोबत आहोत. तेव्हा कला त्यांना म्हणते की तुम्ही हे काय बोलत आहात? मी तुमच्या या पोलीस स्टेशनमध्ये केव्हा आले होते? तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की तू नाटक करू नकोस कला, या FIR मध्ये तुझी सही आहे. कला म्हणते हे शक्यच नाहीये. तेव्हा त्या इन्स्पेक्टर कलाला तिची साईन दाखवतात. तुम्ही स्वतः तर साईन केली होती ना मॅडम? तेव्हा अद्वैत म्हणतो ही सही तुझीच आहे ना, बघून घे, तुझीच आहे ना ही साईन? कलाला विचारतात की तुमच्याजवळ तुमचं ID कार्ड असेल ना, तुम्ही आम्हाला ते दाखवा. ते ID कार्ड कलाकडून घेतात आणि त्यावरची कलाची सही चेक करतात. तर त्या FIR वरील सही आणि कलाची सही सारखीच असते. तर अद्वैत आबांना पोलीस स्टेशनमधून कसे सोडवणार व त्यानंतर कला तिच्यावरती लागलेला खोटा आरोप कसा उधळून लावणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओतच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.